यूट्यूब चॅनल बघत होतो, तर वेगवेगळे व्हिडिओ बघत होतो. त्याच्यात जे काय माझी समज आहे प्रॉपर्टीच्या बाबतीतली, त्या पद्धतीने मी स्वतःच्या हिशोबाने बघितले. नाही, मी डोळ्याने स्वतः बघितलेलं आहे. त्यामुळे मी ॲडिशन घेतलेलं आहे, एक रूम एक्स्ट्रा वाढवून. नावं ठेवण्यात काही पॉईंटच नाहीये. त्यांना स्वतःच काहीतरी करून दाखवायचं आहे किंवा काय घ्यायचं आहे आणि बजेट कमी आहे. नमस्कार, मी रोशन कदम आपल्या श्री स्वामी समर्थ डेव्हलपर्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. तर मित्रांनो, आपलं बी विंगचं आज पहिलं पोझिशन होत आहे. हे आपले सुजित सर आहेत. त्यांनी आपल्याकडे फ्लॅट परचेस केलेला आहे आणि विशेषतः म्हणजे त्यांनी बी विंगमध्ये पहिली बुकिंग केलेली आहे आणि त्यांचं पहिलं पोझिशनसुद्धा झालेलं आहे. तर त्यांचा फ्लॅट आपण बघणारच आहोत. त्याच्या आधी आपण त्यांचा एक्सपिरियन्स जाणून घेऊया की त्यांना त्यांचा फ्लॅट कसा वाटला, त्यांनी आपल्याकडेच का फ्लॅट परचेस केला, त्याबद्दल पण आपण त्यांच्याकडे माहिती थोडी जाणून घेणार आहोत. सर नमस्कार, तुम्ही कुठून आलात? गिरगाव, मुंबई. गिरगाव मुंबईवरून. म्हणजे तुम्ही मुंबईमधून तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट कसा काय मिळाला? यूट्यूब चॅनल बघत होतो, तर वेगवेगळे व्हिडिओ बघत होतो. त्याच्यात असं सहज वाटलं की बघूया जागेंचा काय व्हिडिओ वगैरे, त्यात तुमचा व्हिडिओ बघितला. म्हणजे तुम्ही यूट्यूब चॅनलवर आपला व्हिडिओ बघितला? हो हो. मग फक्त आपलंच बघितलं की अदर पण काही लोकांचे दुसऱ्यांचे पण बघितले, पण त्यात तुम्ही जे फ्लॅटचे किंमत सांगताय त्या हिशोबाने मी बोललो एकदा व्हिजिट करूया. त्या दिवशी सर तुम्ही व्हिजिट केली. मग तुम्ही तेव्हा लिगल डॉक्युमेंट्स आपले चेक केले का? डॉक्युमेंट्स चेक केले. जे काय माझी समज आहे प्रॉपर्टीच्या बाबतीतली, त्या पद्धतीने मी स्वतःच्या हिशोबाने बघितले. तुम्ही त्याचं सॅटिस्फॅक्शन केलं, त्यानंतर बरोबर. आपली बुकिंगची काय डेट असेल साधारणतः? मी शिवजयंतीच्या सुट्टीच्या दिवशी आलेलो आहे 2023ला, 19 फेब्रुवारी 2023 जयंतीच्या दिवशी तुम्ही आपल्याकडे फ्लॅट बुक केला. तर तुम्ही आता बघायला गेलं तर आपला हा प्रवास 1 वर्षाचा आहे. बरोबर. 1 वर्ष, एक सव्वा वर्षात तुम्ही प्रत्येक गोष्ट आपल्याकडे बघितलेली आहे की, कारण सर अंडर कन्स्ट्रक्शन असताना सरांनी माझ्या महिन्यातून कमीत कमी एक तर फेरी ते आपल्या प्रोजेक्टवर करायचे. कन्स्ट्रक्शन बद्दल काय बोलाल तुम्ही? नाही, मी डोळ्याने स्वतः बघितलेलं आहे. त्यामुळे मी एकदम फुल सॅटिस्फाय आहे की काय यांची कामाची पद्धत, काय मटेरियल यूज करतात, कसं काय आहे. त्यामुळे काय दोष देण्याचं असं काय म्हणजे एवढे काय आपल्याला प्रत्येक जो स्लॅब आहे, स्लॅब सुद्धा होताना बघितलेला आहे. कारण सर नेहमी म्हणायचे की कन्स्ट्रक्शन कसं होतंय त्याची मला अपडेट देत राहा, आणि कसं काम होते ते पण मला कळव. त्याच्यानुसार मी येतो आणि सरांनी कळत गेलो आणि सर प्रत्येक वेळी व्हिजिट करत गेलेले आहेत. सरांनी त्यांचा फ्लॅट एकदम टेस्टफुली सजवलेला आहे, जे तुम्ही आता काम बघणार आहात. आणि सर बेसिकली तुम्ही 2 BHK कितीचा एरिया घेतला आपल्याकडे? मी ॲडिशन घेतलेला आहे, एक रूम एक्स्ट्रा वाढवून. जवळजवळ 600 स्क्वेअर फीटचा एरिया, कार्पेट एरिया. कार्पेट 600 आणि बिल्टअप 800चा एरिया सरांनी 800 त्यांनी त्यांच्या हिशोबाने वाढून घेतलेला आहे. आपल्याकडे आपण असाही फ्लॅट करून देऊ शकतो. सरांचा खूप मोठा फ्लॅट आहे. आणि सर थर्ड फ्लोअर घेण्याचं कारण काय? थर्ड फ्लोअर घेण्याचं लोकेशन, मला इकडनं जे माथेरानचा व्ह्यू आहे आणि आजूबाजूला अजिबात कन्स्ट्रक्शन नाही आहे आणि जे काय ग्रीनरी इकडनं दिसते त्याने मी एकदम प्रसन्न झालेलो आहे. मी खरं सुरुवातीला पहिला माळा वगैरे बुक करायच्या हिशोबात होतो की चालायला उतरायला त्रास नको वगैरे, पण नंतर ठरवलं नाही, लोकेशन आपल्याला हवंय महत्वाचं. इकडे एक माथेरानचा सेकंड होम लोकेशन वाला हवं, बस या इंटेन्शनने मी थर्ड फ्लोअर घेतला. तुम्ही तुमच्या फ्लॅट बद्दल काय म्हणाल, कसा वाटला तुम्हाला फ्लॅट? ठरवून चॉईस करून घेतलेला आहे म्हणल्यानंतर नावं ठेवण्यात काही पॉईंटच नाहीये. सर्व एकदम सोयीने. आता जर हे दाखवतीलच फ्लॅट कसा काय, तर बघणाऱ्यांना पण अंदाज येईल की काय चॉईस केले. बरोबर. आमच्या ऑडियन्सला काय सांगा असं वाटतं तुम्हाला? ज्यांना स्वतःच काहीतरी करून दाखवायचं आहे किंवा काय घ्यायचं आहे आणि बजेट कमी आहे, त्या लोकांनी खरंच इकडे येऊन व्हिजिट करावी. आणि यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य होणार आहे. त्यांना पैशाचा काही तगादा नसतो, काही नसतो. आपल्या काही प्रॉब्लेम असेल त्यांच्याशी क्लिअर केलेच की ते त्याप्रमाणे ॲडजस्टमेंट करत सर्व पेमेंट घेतात. गेले आता 1.5 वर्ष जवळजवळ व्हायला आलं. कधीही काहीही पैशाबाबतीत अडचण नाही आली आणि सर्व काही सुरळीत झालं. आणि सर्वात पहिली पोझिशन मला मिळाल्यामागचं कारण म्हणजे आता माझी ही 25वी ॲनिव्हर्सरी होती आजच अशी, आणि त्यासाठी हा सर्व घडामोडी हे करून आणली. आणि ह्यांनी पोझिशन मला हे देऊन सर्व
महिनाभर जवळजवळ हे या फ्लॅटच्याच मागे लागले, महिना नसेल 1-20 दिवस तर नक्की. आणि यांनी हा मला सजवून फ्लॅट दिलेला आहे. तरी अजून थोडेफार कामं असतील, ते आमच्या घाईमुळे थांबलीत, पण ह्यांचं सहकार्य अप्रतिम. यांचं तसं नाही, याचे वडील, यांचा जो बाकीचा स्टाफ आहे ते देखील काहीही प्रॉब्लेम नाही. डोळे झाकून या, कमी बजेटमध्ये बिंदास मोठा फ्लॅट मिळणार आहे. त्यामुळे ह्यांना सहकार्य सर करा. तुम्ही एकदम फुल सॅटिस्फाय आहात. हो, प्रश्नच नाही. तर मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या हक्काचं घर आपल्याकडे परचेस करू शकता. आपल्याकडे 1 RK, 1 BHK, 2 BHK पण अवेलेबल आहेत. तुम्ही सगळे माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स, प्रोजेक्टचं लोकेशन डिटेल्स सगळे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आत्ता सरांचा आपण फ्लॅट बघणारच आहोत. तुम्हाला पाहिजे तर असा मी फ्लॅट आपल्याकडे अवेलेबल आहेत. ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. ज्यांना कमी बजेटमध्ये चांगल्यातला चांगला फ्लॅट पाहिजे त्यांच्यासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी राहणार आहे. तर चला बघूयात आपण सरांचा फ्लॅट. चला. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत भोर सरांचा फ्लॅट. भोर सरांचा 2 BHK 800चा एरिया आहे. जी प्राइस पण मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, तर व्हिडिओ हा पूर्ण बघा. तर आपला हा लिव्हिंग आहे. लिव्हिंगचा एरिया बघू शकता आणि हा डोअरची क्वालिटी पण तुम्ही चेकआउट करू शकता. किती चांगल्या क्वालिटीचा डोअर आपण भोर सरांच्या फ्लॅटला, म्हणजे सगळ्याच फ्लॅटला आपण देतोच. आणि बेसिकली त्यांनी हॉल हा मोठा करून घेतलेला आहे. 10 बाय 22 फुटाचा हा हॉल आहे आणि मोठाला असा स्पेशियस हॉल. आणि ह्याच्यात त्यांनी फॅन, ट्यूबलाईट वगैरे बरंच काही एक्स्ट्रा काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे. तुम्ही पण तुमच्या फ्लॅटमध्ये एक्स्ट्रा काम एक्स्ट्रा पे करून करू शकता. हॉलची साईज बघू शकता, किती मोठा असा हॉल त्यांना मिळत आहे. टाईलची पण क्वालिटी तुम्ही चेकआउट करू शकता. सिलिंगला गोल्डन कलरची मोल्डिंग आम्ही आमच्याकडून तुम्हाला करून देऊ. सोफा सेट वगैरे सगळं त्यांनी एक्स्ट्रा मध्ये त्यांनी करून घेतलेलं आहे. आणि हे आपलं मंदिर, त्या तुम्ही मंदिर सुद्धा तुमचं पाहू शकता या इथे. आणि आता बघूयात हॉलची साईज आणि वॉलपेपर सुद्धा त्यांनी एक्स्ट्रा मध्ये बनवून घेतलेला आहे. हॉलची साईज बघू शकता, किती चांगला उजेड सुद्धा हॉलमध्ये येत आहे. आणि 3rd फ्लोअर असल्यामुळे इथे किती चांगला माथेरानचा व्ह्यू आणि ग्रीनरी ह्या विंडो मधून तुम्हाला बघायला मिळत आहे. 2 BHK 800चा एरिया स्पेशियस असा फ्लॅट त्यांनी परचेस केलेला आहे. तुम्ही पण तुमचा फ्लॅट असा परचेस करू शकता. 2 BHK 800चा एरिया आहे. नेरळ ईस्टला आहे. पेशवाई रोडला, स्टेशन पासून चालत 10 मिनिटावर आहे. आणि हा 2nd बेडरूम आहे. बघू शकता बेडरूम पण किती मोठ्या साईजचा मिळत आहे तुम्हाला. सिलिंगला मोल्डिंग करून मिळते, गोल्डन कलरची. टाईल्सची पण क्वालिटी चेकआउट करू शकता. विंडो किती मोठाले तुम्हाला विंडो मिळत आहे. हा झाला 2nd बेडरूम. आता आपण बघूयात 1st बेडरूम. तर मित्रांनो, आता आपण बघूयात 1st बेडरूम, त्यानंतर बघूया किचन. बघू शकता 1st बेडरूम सुद्धा किती मोठा असा बेडरूम तुम्हाला मिळत आहे. आणि डोअरची पण क्वालिटी चेकआउट करू शकता. बघू शकता एक बेड ठेवून सुद्धा किती चांगला स्पेस हा आजूबाजूला उरत आहे. सिलिंगला मोल्डिंग, फॅन, ट्यूबलाईट सरांनी एक्स्ट्रा मध्ये लावून घेतलेले आहे. आणि समोर विंडोची पण साईड चेकआउट करू शकता, किती मोठा असा विंडो आपल्याला मिळतो. आणि हा माथेरानचा व्ह्यू आणि ग्रीनरी, किती सुंदर अशी ग्रीनरी आपल्या फ्लॅट मधून तुम्हाला दिसणार आहे. 1st बेडरूम कन्सिल्ड बाहेर फिटिंग मिळणार आहे. आणि हा साईडून बघू शकता किती मोठा असा बेडरूम मिळत आहे. 2 BHK आपला जो स्टँडर्ड एरिया आहे 600चा, त्यामध्ये पण तुम्हाला एवढा मोठा असा बेडरूम मिळतो. आता बघूयात किचन, टॉयलेट, बाथरूम. किचनची पण साईज तुम्हाला मोठी मिळते. हा बेसिकली एरियाच मोठा आहे मित्रांनो. तुम्ही पण एरिया वाढवून घेऊ शकता. किचनचा पण साईज चेकआउट करू शकता. वरती तुम्हाला पोटमाळा मिळतो, म्हणजे काही तुमचं सामान असेल ते आरामात वरती राहणार आहे. किचनला हाफ टाईल्स आणि ग्रीन मार्बलचं किचन तुम्हाला इथे मिळतं. आणि किती स्पेशियस असं किचन मिळतं. फ्रीज वगैरे सगळं ठेवून सुद्धा पण चांगला स्पेस असा तुम्हाला वापरायला मिळतो किचनमध्ये. एक्झॉस्ट फॅन साठी सुद्धा जागा दिलेली आहे आपण. एक्झॉस्ट फॅन सुद्धा तुम्ही लावू शकता व्हेंटिलेशन साठी. आता बघूयात आपण टॉयलेट, बाथरूम. टॉयलेट, बाथरूम सुद्धा बघू शकता, किती चांगल्या अशा क्वालिटीच्या टाईल्स आपण देत आहोत. याच्यात भोर सरांनी 2 टॉयलेट बाथरूम घेतलेले आहेत. बघू शकता किती स्पेशियस असा टॉयलेट बाथरूम आहे इथे. आणि इथे वॉश बेसिन. पाणी सुद्धा 24 तास मिळत आहे आपल्याकडे.
आपला हा प्रोजेक्ट नेरळला आहे. नेरळ ईस्टला पेशवाई रोडला स्टेशन पासून चालत 10 मिनिटावर आहे. आता बघूयात आपण टॉयलेट. बघू शकता किती चांगला असा स्पेस मिळतो तुम्हाला. आता बघूया टॉयलेट. टॉयलेटला सुद्धा फुल टाईल्स मिळत आहेत. तर आपला हा 2 BHK 800चा एरिया आहे. तुम्ही असा 2 BHK सुद्धा परचेस करू शकता. असा 2 BHK 800चा एरिया तुम्हाला आपल्याकडे त्याची प्राइसिंग जाईल 16 लाखापर्यंत मित्रांनो. आपला हा प्रोजेक्ट नेरळ ईस्टला आहे, पेशवाई रोडला स्टेशन पासून चालत 10 मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे. आणि इथे 1 RK आपला 350चा एरिया मिळणार आहे तुम्हाला 7 लाख रुपयापर्यंत. 1 BHK 450चा एरिया मिळणार आहे 9 लाखापर्यंत. आणि 2 BHK 600चा एरिया मिळणार आहे 12 लाखापर्यंत मित्रांनो. तुम्हाला अजून काही कॉन्टॅक्ट डिटेल्स पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी कॉन्टॅक्ट नंबर, लोकेशन आणि सगळे काही डिटेल्स जे आहेत प्रोजेक्ट संदर्भातले सगळे मी दिलेले आहेत. तुम्ही चेकआउट करून साईट व्हिजिट सुद्धा करू शकता, मला कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.